नमस्कार. मी गौतमी गोदावरी, पुष्प 60वे. दुसऱ्या दिवशी सकाळीच तो माणूस नाथ महाराजांच्या घरी पोहोचला. महाराज देवपूजा आटोपून बाहेरच येत होते. मुखात विठ्ठल विठ्ठल चालले होते. एका हातात हळदी कुंकवाचे पंचपाळे तर दुसऱ्या हातात कलश घेऊन ते देऊळवाड्याच्या मधोमध आले आणि तुळशीला जलार्पण करून प्रदक्षिणा घातली. तोपर्यंत या माणसाला बसण्यास लावून उद्धवाने पाणी दिले, पण त्याचे कुठेच चित्त नव्हते. केव्हा महाराजांना कालचा प्रकार सांगेन असे त्याला झाले होते. आणि जसे महाराज त्याच्या समोर आले त्याने त्यांच्या पायावर लोळण घेतली. महाराजांनी त्याला प्रेमाने उठवले आणि विचारले, काय पंत, काय बरं हे? आता शांत व्हावो आणि कुठलाही संकोच मनी न आणता सांगा पो, काय झाले? महाराज उभी हयात तुमची निंदा करण्यात घालवली आणि काल तर आमच्या निर्लज्जपणाने सर्व सीमा ओलांडल्या, अशी प्रस्तावना करून पंतांनी कालचा सर्व प्रकार महाराजांच्या कानावर घातला. आणि ते ऐकून महाराज, गिरिजाबाई आणि उद्धव सर्वजण भावविभोर झाले. महाराजांच्या नेत्रात आनंदाश्रूंनी गर्दी केली. तोवर पंत विचारते झाले, महाराज मला कळेल असे काही सांगाल का? आणि त्या भावावस्थेत महाराज म्हणाले, पंत ती आपली गोदामाई होती. आणि मग ते एकटेच स्वतःशी बोलू लागले. आईसाहेब, तुम्ही प्रत्यक्ष येऊन पायधूळ झाडून गेलात आणि मी कमनशिबी तुम्हास ओळखूही शकलो नाही. देवा अवधूता, तुम्हीही मज दर्शन दिले, मी तुम्हासही ओळखू शकलो नाही. देवा पांडुरंगा, द्वारकाधीशा, तू येऊन माझ्या घरी पाणी भरले, माझी सेवा केली आणि तरीही मी तुला ओळखू शकलो नाही. आणि आज प्रत्यक्ष आई आली, माऊली आली आणि तिने या आदिशक्तीने मला नमस्कार केला आणि मी दुष्टाने तो नमस्कार स्वीकारला. अरे रे एक्या, अरे काय केले रे हे? गिरिजाबाई त्यांना शांत करू लागल्या आणि पंत देऊळवाड्याबाहेर पडले. खरंच ती गोदामाई हसेल असा शंकेखोर प्रश्न करून त्यांनी स्वतःलाच विचारला. पाठोपाठ धावती जाऊन उद्धवाने त्यांना घडल्या प्रकाराची आजच्या दिवस तरी कुठे वाच्यता करू नका अशी विनंती केली आणि पंतांनी ती मान्यही केली. नाथ सरळ गोदामाईकडे गेले आणि त्यांनी स्वतःला जलात झोकून दिले. माय लेकरांची ती गळाभेट फक्त त्यांनाच कळत होती. दिवस संपला, रात्र झाली आणि प्रवचनासाठी देऊळवाड्यावर गर्दी जमली. त्या गर्दीत कालचे कुटाळखोरही आले होते आणि पंतही. नाथ महाराज स्थानापन्न झाले, मंगलाचरण झाले आणि गर्दीतून वाट काढीत आईसाहेब रोजच्या जागेवर स्थानापन्न झाल्या आणि त्या कुटाळखोरांनी त्यांच्याकडे पाहिले. त्याच वेळी आईसाहेबांनीही त्यांच्याकडे पाहून स्मित केले आणि त्यांचे धाबेच दणाणले. पंत मात्र मनोमन नतमस्तक झाले. इकडे गिरिजाबाईंच्या नेत्रात आनंदाश्रू आले. त्यांना पुष्कळ वाटले आईसाहेबांची ओटी भरावी, त्यांना नमस्कार करावा. पण महाराजांनी सायंकाळीच सांगितले होते, जर आज आईसाहेब आल्या तर त्यांना त्रास होईल, असे काहीही करायचे नाही. मंगलाचरणानंतर महाराजांनी रोजचा विषय बाजूला ठेवून श्रोत्यांना गोदावतरण सांगायला सुरुवात केली. गौतम ऋषी आणि अहिल्यादेवींच्या कर्मयोगापासून त्यांच्यावर आलेल्या गोहत्येच्या कुंभांडांपर्यंत सर्व कथा सांगून पुढे मुळातच शुद्ध असलेल्या गौतमांच्या शुद्धीच्या निमित्ताने सृष्टीच्या कल्याणार्थ या भूमीवर झालेले गोदामाईचे आगमन रसाळवाणीत सांगितले. ब्रह्मदेवाचे सर्जन असलेली, श्री विष्णूंच्या चरणकमलातून निघालेली आणि भगवान शंकराने जटांमध्ये धारण केलेली ही गम्यते प्राप्यते येन सा गंगा धरणीवर आली आणि गोहत्येच्या पातकातून मिळणाऱ्या मुक्तिप्रित्यर्थ गोदावरी म्हटली गेली. आणि इतके सांगून प्रवचन संपवले. आज श्रोते तर आनंदात न्हावून निघालेच, पण आईसाहेबांना असे वाटले, आज माझ्या नाथाला माझीच तर दृष्ट लागणार नाही ना.
भावविभोर झालेले महाराज व्यासपीठावरून उतरून स्वतः आईसाहेबांकडे गेले. ते पाहून लोक थोडे गोंधळात पडले. तेवढ्यात महाराजांनी आईसाहेबांच्या पायावर लोटांगण घातले आणि म्हणाले, आई, तू इथे येऊन मला धन्य केलेस. ही गुरुवर्यांची पुण्याई आहे. ही भानुदास महाराजांची आजोबांची पुण्याई आहे आणि आम्हा सर्वच पैठणवासियांच्या पूर्वजांची पुण्याई आहे की आम्ही तुला या स्वरूपात पाहत आहोत. हे ऐकून उपस्थित लोक भारावून गेले. कुटाळखोर पश्चात्ताप दग्ध झाले, पण कोणीच काही बोलेना. किंबहुना कोणाला काही सुचेच ना. वाग्देवी साथ देईना. तेवढ्यात महाराज म्हणाले, पण आई, तू उद्यापासून इथे येऊ नकोस. लोक म्हणतील नाथ चमत्कार करतो आणि खरा धर्म आचरण्याचे सोडून चमत्काराच्या नादी लागतील. म्हणून माते, तू स्वस्वरूपातूनच आमचा उद्धार कर. आम्हाला तुझ्यासारखेच सर्वांवर समान प्रेम करण्याची सुबुद्धी दे. बाळा, ते तर मी करतेच, पण मी काय सांगते, काय शिकवते हे माझी तुझ्यासारखी मुलेच माझ्या इतर लेकरांना सांगू शकतात. या कराल काळात दुष्टांच्या वावटळीत तू शांत आणि स्थिर राहून अखंड कर्मयोग करतोस. त्यामुळे मी या मोहात पडले. माझ्यासारख्या निर्लोभीला तू मोहात टाकलेस आणि मी श्रोता होऊन आले. सांप्रत काळात तू ज्या निष्ठेने शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतोस, धर्माचा जागर करतोयस, ते कसे करतो हे पाहण्याच्या प्रखर इच्छेने मला येथवर आणले. पण तू म्हणतोस ते खरे आहे. मला गेले पाहिजे आणि गोदा माता की जय असा जयघोष श्रोत्यांमधून दुमदुमला. आता महाराजांचा विचार न करता गिरिजाबाईंनी आईसाहेबांना औक्षण केले, ओटी भरली आणि नमस्कार करताच आईसाहेब म्हणाल्या, अखंड सौभाग्यवती भव. आणि गिरिजाबाईंना शरीरावरून मोरपीस फिरल्याचा भास झाला. आता सर्वांनीच आईसाहेबांना नमस्कार केला आणि आईसाहेब, आम्हाला तुमच्याबरोबर वाळवंटापर्यंत येऊ द्या ना म्हणून हट्ट धरला आणि त्यांनी होकार दिला. समस्त उपस्थित जनसमूह, नाथ महाराज, गिरिजाबाई, उद्धवादी मंडळी नाथ दत्तात्रेयांसह आईसाहेबांच्या पाठोपाठ वाळवंटात पोहोचली. गोदावरी माता की जय, नाथ महाराज की जय या गर्जनेत मंडळी देऊळवाड्याच्या मागे वाळवंटात आली आणि आईसाहेबांनी थांबून मागे पाहताच महाराजांनी सर्वांनाच थांबण्याची खूण केली. पुढे सस्मित वदनाने आईसाहेब पाठमोऱ्या झाल्या नि सर्वांदेखत जलात विलीन झाल्या आणि गिरिजाबाईंनी खणाने भरलेली ओटी जलावर हिंदोळे घेऊ लागली. धन्यवाद.